सगळीकडे व्रत उपास चालू आहे. फराळाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. आज मी मस्तपैकी फराळाला स्पेशल खाणे जाणारे बटाटे त्याच्यापासून इतकं छान मस्तपैकी जिरा आलू बनवणार आहे ना. म्हणजे उपासाच्या दिवशी फराळासाठी जर तुम्ही हे जिरा आलू बनवलेला आहे, इतके मस्त बनतात ना, चटपटीत असतात, तिखट असतात आणि खाता क्षणी ना एकदम म्हणजे अशी भूक शांत होते. तर मी माझे पण व्रत आहे, त्यात छानपैकी मी अशी चटपटीत जिरा आलू बनवलेले आहेत फराळासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर इकडे बघू शकता कढाईमध्ये ना मी तेल तापत ठेवलं. तुम्ही तूप वगैरे सुद्धा वापरू शकता इकडे. तर तेल थोडंसं तडतडून झालं की आपण याच्यामध्ये ना जास्तीत जास्त 1-1.5 चमचा जिरे टाकायचे. जिऱ्याचा खूप चांगला फ्लेवर आहे. म्हणजे हे जिराच आलू आहे त्यामुळे जिऱ्याचा वापर इकडे करायचा. तर तिकडे मी 1.5 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे जरा तडतडून झाले ना की आपल्याला ना बटाटे जरा शिजून घ्यायचे. असे शिजून घ्यायचे म्हणजे अगदी गाळं करायचे नाही, थोडंसं नॉर्मल असे शिजून घ्यायचे. आणि असे जिरे तडतडून झाले की मग ते बटाटे जे आहे ते कट करून घ्यायचे, फोडी करायच्या आणि मग त्या ह्या जिऱ्यामध्ये टाकायच्या. तर हे बघा भरपूर असे जिरा टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अद्रक क्रॅश करून टाकू शकता, म्हणजे कूट करून टाकू शकता. आता थोडेसे जिरे असे तडतडून झाले की याच्यामध्ये आपण जे बटाटे शिजून घेतलेत, कट करून घेतलेत ते टाकायचे. तर बघा हे अशी बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत. मी 2-3 बटाटे शिजून घेतलेत. जास्त गाळ करायचे नाही तर सगळं असं मॅश होऊन जातील, मग फोडी राहणार नाहीत. आता बघा हे आता बटाट्याच्या टाकून घेतले आणि लगेचच तूप असेल किंवा तेल असेल त्यामध्ये असं जिऱ्यासोबत याला परतून घ्यायचं. खूप मस्त म्हणजे चटपटी तोंडात एक चव येते. फराळामध्ये असं तिखट झणझणीत काही खायला भेटलं की मग बरं वाटतं. तर हे बटाटे नक्की ट्राय करा तुम्ही फराळामध्ये. आता हे बघा बटाट्याला किती छान अशी जिऱ्याची कोटिंग लागली. इकडे आपण लाल तिखट वापरतो, तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता आणि थोडंसं खायचं आपलं मीठ जे उपासाला चालतं ते टाकायचं चिमूटभर. बाकी याच्या व्यतिरिक्त आपण इथं काहीच टाकणार नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची. हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. पण मी काहीच टाकलं नाही, सिंपल बनवलेत पण इतके छान वाटतात ना. फक्त ह्याच्यावरनं तुम्ही लिंबू पिळून खा, इतकं भारी वाटतील खायला. हे बघा बटाट्याच्या पुऱ्या वगैरे करू शकता, साबुदाण्याच्या पुऱ्या करून त्याच्यासोबत ही भाजी खा. मी तर अशीच खाते, एकदम तिखट लागते, झणझणीत लागते. प्रत्येक फराळामध्ये मी ही रेसिपी नक्की करते. वरून जर शेंगदाण्याचा कूट टाकला ना अप्रतिम लागतो बघा खायला. चहासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. बघा किती झटकीपट बनले. फक्त बटाटे शिजून घ्यायचे आणि जिऱ्यासोबत फ्राय करायचा मसाला टाकून, वरून थोडी कोथिंबीर टाकायची, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, लिंबूचा रस टाकायचा आणि आनंद घ्यायचा याचा. आता हे मिक्स केलं की याला झाकण ठेवायचं, 1-2 वाफा निघून द्यायची. हे बघा थोडासा माझा आवाज बसतोय त्यामुळे मध्ये जरा प्रॉब्लेम होतोय बोलायला. हे बघा मस्त मिक्स करून घेतलेले आहेत बटाटे. तुम्ही पाहू शकता किती मस्त वाटतात बघा. आणि फराळामध्ये जर अशी बटाट्याची भाजी खायला भेटली तर खूप भारी वाटतं. चांगले चटपटीत आणि झणझणीत असे हे बटाटे झालेले आहेत. झाकण ठेवायचं बस. आता 1 वाफ झालेली आहे आणि बटाट्याला छानपैकी स्टीम भेटली, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर उतरला याच्यामध्ये. तुम्ही ह्या स्टेजवर ना लिंबूचा रस पिळू शकता. हे बघा मस्त झालेत. साबुदाण्याच्या पराठ्याची रेसिपी मी टाकली बघा. तो साबुदाण्याचा पराठा करायचा, त्याच्यासोबत ही बटाट्याची भाजी खायची. तर बघू शकता किती मसाल्यामध्ये कोट झालेत हे बटाटे. प्रत्येक बटाट्याचा एक घास असा मसाल्यामध्ये भरला गेलेला आहे. म्हणजे खाता क्षणी तुम्हाला जो तिखटपणाचा चटपटीत एकदम अनुभव येईल. मस्त वाटतो. चला आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये. गरमागरम चहासोबत याला मी खाणार आहे. आता बघा हे आपले उपासाचे खाल्ले जाणारे जिरा आलू आहेत. हे फक्त आपण ह्याला फराळामध्ये खाऊ शकतो, कारण आपण याच्यामध्ये वेगळे मसाले काहीच टाकले नाही, फक्त लाल मसाला जे व्रताला चालतं. आणि बघा आता ह्या स्टेजवर पण तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता. गरमागरम खाण्याची एक वेगळी मजा आहे. फक्त चहासोबत घ्यावा किंवा साबुदाण्याचे पराठे वगैरे जर केले असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता याच्यासोबत खायला. हे बघा किती मस्त वाटतात का नाही. विचार करू शकता तुम्ही आपलं फराळाचा उपास चालू आहे ना, अशा वेळेस जर लिंबू पिळून हे असे बटाटे खायला भेटले झणझणीत स्पायसी, तर किती आनंद येईल खाण्याचा. तर मला तर आता राहावं नाही, कारण बघूनच खायचं मन झालंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या उपासामध्ये, व्रतामध्ये. हे जिरा आलू खूप चांगले आहे, सोप्या पद्धतीने बनले जातात. काहीही तामझाम नाही, कुटाणा नाही, अगदी 1 सेकंडमध्ये ही भाजी तयार होते. बघा किती मस्त वाटतो कारण आपला हा बटाटा मसाल्याचा. आणि बघा व्रत असेल ना तर तुम्हाला हे नक्की खाऊ वाटतील. हे बघा किती मस्त वाटतात. चला आता मी घेते खाऊन, चहा करते आणि ही भाजी खाऊन घेणार आहे.
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फराळाच्या रेसिपी मी दाखवत राहीन आता ह्या 9 दिवसामध्ये. चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप